नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आले की MBBSचा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॅटेगरीनुसार एक्सपेक्टेड कट ऑफ महाराष्ट्राबद्दल पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे। तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा किती कट ऑफ जाऊ शकतो गव्हर्नमेंट MBBSसाठी आणि प्रायव्हेट MBBSसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल मी अगदी हा कट ऑफ काढलेला आहे आणि हा कट ऑफ कमी दिसत आहे। कारणही तसंच आहे, कारण ह्या वर्षीचा कट ऑफ खूप लो जाणार आहे। कारणही सगळ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही माहीत आहे की ह्या वर्षीचा 2025चा पेपर खूप अवघड निघालेला होता, हार्ड होता। फिजिक्सचा तर खूप हार्डच पेपर होता, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे असे म्हणणे आहेत की मॅडम आम्हाला 100च्या वरती मार्क फिजिक्समध्ये पडणारच नाहीत। तर त्या अनुषंगाने अगदी हा प्रिडिक्शन आम्ही काढलेला आहे। आणि बायोचा पेपर खूप लेंदी होता आणि फिजिक्सचा खूप हार्ड होता आणि त्याचबरोबर केमिस्ट्रीचा हा पेपर खूप ट्विस्टी होता। त्यामुळे विद्यार्थ्यांना ह्या वर्षी कट ऑफ सगळ्याच विद्यार्थ्यांना मार्क कमी पडणार आहेत आणि कट ऑफ पण लेवल अगदी खूप कमी जाणार आहे गव्हर्नमेंटचे कॉलेजची सुद्धा। आणि जस्ट इलिजिबल क्वालिफाई क्रायटेरियासुद्धा आपल्याला इथे आपल्याला एकदम खूप कमी पाहायला मिळणार आहे। तर जस्ट क्वालिफाईसुद्धा विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 117 असा राहणार आहे आणि कॅटेगरीचे जे आहेत विद्यार्थी OBC SC ST VJ NT 1 2 3 हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ओनली 493 असा राहणार आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया। तर विद्यार्थी मित्रांनो, आणि दुसरं आणखीन एक कारण आहे तेही तुम्हाला मी इथे सांगू इच्छिते की ह्या वर्षीसुद्धा खूप सारे मेडिकल कॉलेजेस येणार आहेत। तर त्यामुळे प्रत्येक कॉलेजमध्ये जर इंटेक जवळजवळ 100चा असणार आहे, त्यामुळे संख्या वाढणार आहे, सीटची संख्या वाढणार आहे, त्यामुळे सुद्धा कट ऑफ इथे कमी पाहायला मिळणार आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। अगदी कट ऑफ पूर्णपणे डिटेल्स सांगणार आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता प्रत्येक कॅटेगरी वाईज मी ते काढलेलं आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण कितपत आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं किंवा प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं। आणि ज्या विद्यार्थ्यांना या मार्कापेक्षा सुद्धा कमी मार्क येत असतील आणि त्याही विद्यार्थ्यांना MBBS करायचं असेल तर त्याही विद्यार्थ्यांसाठी मी एक सांगू इच्छिते की अदर राज्यांमध्ये डीम्ड कॉलेजमध्ये मी स्वतः येऊन ॲडमिशन करून देत असते। तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी मी एक अगदी आनंदाची ही गुड न्यूज म्हणायला हरकत नाही, कारण आता सध्या प्री बुकिंग आमच्याकडे चालू झालेले आहेत। तर अदर राज्यांमध्ये डीम्ड कॉलेजमध्ये प्री बुकिंग चालू झालेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना MBBS करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल असतील आणि थोडेसे मार्क कट ऑफ जे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा जो कट ऑफ आहे त्याच्यापेक्षा जर कमी येत असतील तर नक्कीच तुम्हाला MBBS करण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे, ह्याची मी 100% गॅरंटी देते। जस्ट तुम्ही एक कॉल करा आणि पूर्णपणे माहिती विचारू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे, व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि अगदी पूर्ण माहिती घेऊ शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी तुम्हाला गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम्ड ह्या सगळ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मी ॲडमिशन घेऊन देणार आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा। तर तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकतो मी गव्हर्नमेंटचा कट ऑफ तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे आणि प्रायव्हेटचा सुद्धा तिथे स्क्रीनवरती दिलेला आहे। गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॅटेगरी इथं काढलेली आहे मी, आणि गव्हर्नमेंट MBBSचा कट ऑफ आणि प्रायव्हेटचा पण इथं MBBSचा कट ऑफ काढलेला आहे। तर प्रथम आपण ओपन कॅटेगरीचं पाहूया। तर 480 ते 490 असा जाण्याची शक्यता आहे आणि प्रायव्हेटचा 430 ते 440, आणि त्यानंतर OBCच्या कॅटेगरीचा 470 ते 480 आणि प्रायव्हेटचा 425 ते 435। SCBCचा तुम्ही ते पाहू शकता 465 ते 470 असा हा इथे काढलेला आहे, आणि प्रायव्हेटचा आहे 420 ते 430 पर्यंत SCBCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रायव्हेटमध्ये मिळू शकणार आहे। आणि EWSच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर 450 ते 460 असा गव्हर्नमेंटचा राहणार आहे। आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा आपण इथे पाहूया तर 390 ते 400 पर्यंत सुद्धा विद्यार्थ्याला इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटणार आहे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। आणि प्रायव्हेटमध्ये जर पाहिलं 370 ते 380 पर्यंत प्रायव्हेटचं कट ऑफ जाणार आहे SC कॅटेगरीसाठी। आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण 290 ते 300 पर्यंत इथे कट ऑफ जाणार आहे गव्हर्नमेंटचा, आणि प्रायव्हेटचा ST कॅटेगरीचा 265 ते 275 असा हा इथे जाणार आहे। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना मी पुढची कॅटेगरी इथे दाखवत आहे। VJ कॅटेगरीचं गव्हर्नमेंटचा 435 ते 445 असा जाणार आहे, आणि प्रायव्हेटचा 410 ते 420 हा प्रायव्हेटचा राहणार आहे VJ कॅटेगरीचा। आणि NTBचा आपण विचार करूया तर 410 ते 420 असा हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहणार आहे, आणि प्रायव्हेटचा 390 ते 400 पर्यंत सुद्धा त्या विद्यार्थ्याला NTBच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार आहे।
आणि त्यानंतर NTCचा आपण इथं पाहूया 450 ते 460 हा गव्हर्नमेंटचा राहणार आहे आणि प्रायव्हेटचा आपण विचार केला तर 420 ते 430 असा हा प्रायव्हेटचा कट ऑफ राहणार आहे. आणि NTDचा आपण इथे पाहूया गव्हर्नमेंटचा 475 ते 485 हा राहणार आहे आणि प्रायव्हेट कॉलेजचा 425 ते 435 पर्यंत प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ राहणार आहे NTDचा. आणि त्यानंतर मी तर अदर कोठा पण इथं काढलेला आहे, तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता. पूर्णपणे मी इथं काढलेला आहे, कट ऑफ प्रिडिक्शन काढलेलं आहे. तर आपण डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3चा प्रथम बघूया. तर डिफेन्स 1च्या विद्यार्थ्यांसाठी 410 ते 420 असं राहू शकतो. डिफेन्स 2साठी 400 ते 410 राहू शकतो आणि डिफेन्स 3साठी 400 आणि 410 राहू शकतो. आणि जे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर आहे तर तिथला कट ऑफ 100 ते 410 पर्यंत जाऊ शकतो. हे पूर्णपणे कट ऑफचं प्रिडिक्शन काढलेलं आहे. आणि जे PWDचे विद्यार्थी आहेत तर जस्ट ते ओन्ली इलिजिबल असतील तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांना PWDच्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBSसाठी सुद्धा ॲडमिशन्स होऊ शकणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण सगळे कारण तुम्हाला सांगितलेले आहेत. ह्या वर्षीची 2025चं पेपर खूप हार्ड होता आणि नवीन कॉलेजेस येत आहेत, त्यामुळे प्रत्येक कॉलेजला 100 ते 150 सीट्स असे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संख्या वाढणार आहे सीटची आणि पेपर हार्ड ह्या लेवल असल्यामुळे कट ऑफ लो गेलेला आहे. त्यामुळे इथल्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा पण कट ऑफ ह्या वर्षी 2025मध्ये नक्कीच कमी जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. जे काय तुमचे डाऊट्स असतील तुम्ही अगदी मला कॉल मेसेज करून विचारू शकता. अगदी तुमचे सगळे मी डाऊट्स क्लिअर करेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. मी माझा नंबर दिलेलाच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यावरती तुम्ही अगदी जस्ट एक मेसेज करू शकता एक पेड काउन्सिलिंग म्हणून. आमच्याकडनं तुम्हाला कॉल येईल आणि तुम्ही अगदी जॉईन झाल्यानंतर तुमचं MBBS गव्हर्नमेंटमध्ये, प्रायव्हेटमध्ये आणि डीम्डमध्ये अगदी कंप्लीट होऊ शकणार आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. ओके फ्युचर डॉक्टर, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.